नमस्कार, मी स्वराली. आज बनवते पालकची वडी. पालक आणि कोथिंबीर दोन्ही मिक्स करून पालकची वडी बनवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पहिल्यांदा काय करायचं, पालक असते ती धुवून घ्यायची स्वच्छ आणि कोथिंबीरसुद्धा स्वच्छ धुवून घ्यायची. पाणी पूर्ण निथळून काढायचं आणि चिरून घ्यायची पालक आणि कोथिंबीर बारीक. इथे मी पहिली कोथिंबीर टाकले, नंतर पालक बारीक चिरून घेतले. अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट आणि बेसन 1 कप, चवीनुसार मीठ, गरम मसाला, हळद, 1 मोठा चमचा तेल वापरले. इथे मी लाल तिखट स्किप केले कारण ऑलरेडी मी मिरची कुटून टाकले त्याच्यामध्ये आणि आता गरमी पण जास्त वाढले आणि माझा छोटा मुलगा खाऊ शकत नाही जास्त तिखट. तुम्ही टाकू शकता किंवा स्किप करू शकता, तुमच्यावरती आहे. त्याच्यानंतर ते मिक्स करून घ्यायचं. थोडं पाणी लागल्यास टाकायचं, नाहीतर काही गरज पडत नाही. पालक आणि कोथिंबीरला पाणी सुटतं. त्याच्यानंतर मी एका चाळणीला तेल लावून घेतले आणि असा रोल करून घ्यायचा आणि चाळणीमध्ये ठेवून जायचा वाफवायला. माझे इथे 2च रोल तयार झालेत कारण मी कोथिंबीर आणि पालक थोडीच घेतली होती. त्याच्यानंतर आपण वाफवायला 15-20 मिनटं ठेवून देणार आहोत. 15-20 मिनटामध्ये आपल्या वड्या तयार होतात पूर्णपणे. जे आपण रोल ठेवलेत ते चेक कसं करायचं, सुरीला तेल लावायचं आणि ते त्याच्यामध्ये सुरी ती टोचायची. म्हणजे जर चिटकलं तर आपलं सारण शिजलेलं नाही आहे पूर्णपणे आणि नाही चिटकलं तर पूर्णपणे सारण शिजलं आहे. नंतर ते पूर्ण रोल थंड करून घ्यायचे, त्याच्यानंतरच कट करायचे, नाहीतर ते कटिंग करतेवेळी गरम असले तर तुटू शकतात. मी ते वड्या फ्राय करणार नव्हते कारण माझ्या मुलाला तेलकट खाल्ल्याने खोकला लगेच होतं. त्याच्यामुळे मी 2 चमचे तेल टाकले, राई, जिरं, कढीपत्ता आणि सफेद तेल टाकले. याची फोडणी दिली आणि मग त्याच्यामध्ये त्या वड्या परतून घ्यायच्या थोडा वेळ. 5-10 मिनटामध्येच तयार होऊन जातात आपल्या वड्या. त्या आपण नेहमी करतो तशा एकदम कुरकुरीत होत नाहीत, पण एकदम चविष्ट लागतात ह्या आपण वड्या अशा केल्या तर. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारे. आजची माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला हे नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत